सिंधुदुर्गात मिनी कुंभमेळा अर्थात जनकल्याण महायाग होणार आहे। या महायाग सोहळ्यामध्ये शेकडो साधू संत उपस्थित राहणार आहेत। कणकवलीच्या मुर्डेश्वर मैदानात हा सोहळा 19 ते 25 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या महायागाच्या निमित्ताने सिंधुदुर्गातलं वातावरण भक्तिमय होत आहे। नाशिकचा कुंभमेळा याची दही याची डोळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी लाखो भाविक आतुर असतात। आता असाच मिनी कुंभमेळा सिंधुदुर्गातल्या कणकवलीत भरतोय। जनकल्याण महायाग समितीने या मिनी कुंभमेळ्याचं आयोजन केलंय। कणकवलीतल्या मुर्डेश्वर मैदानावर हा सोहळा 7 दिवस होणार आहे। त्याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे। या सोहळ्यात अनेक साधू संत सहभागी होणार आहेत। 7 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी दिवसाला किमान 25,000 लोक सहभागी होतील असा अंदाज आहे। त्यासाठी सध्या नियोजन सुरू आहे। या ठिकाणी हे सगळे साधू संत वेगवेगळ्या आखाड्यातले एकत्रितपणे येऊन एका छताखाली येऊन महायाग करणार आहेत आणि इकडच्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी करणार आहेत। म्हणून हा एक महत्त्वाचा एक योग समजला जातो। म्हणून त्या अर्थाने बघायला गेलं तर भारतातील पहिला हा असा याग आहे। भारतातील प्रमुख 7 नद्या गंगा, सिंधू, नर्मदा, कावेरी, गोदावरी, यमुना या 7 नद्यांचं महामंडलेश्वर पवित्र जल या आमच्या बालचंद्र महाराजच्या मठामध्ये आणणार आहेत। त्या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान करून हे कुंभ येथील सुमारे 2100 महिला आपल्या डोक्यावर धारण करून हत्ती, घोडे, उंट आणि हजारो भाविक मृदुंग, टाळ, ढोल, ताशाच्या गजरात ही मिरवणूक मुर्डेश्वर मैदानापर्यंत जाणार आहे। हे फार विलोभनीय दर्शन असणार, ही फार मोठी पर्वणी आहे। सिंधुदुर्गात सध्या पर्यटन हंगाम सुरू झालाय। या जनकल्याण महायागाच्या निमित्तानं आणखीन पर्यटक इथं दाखल होण्याची शक्यता आहे। साहजिकच डिसेंबर महिन्यात या जिल्ह्यात गर्दीचा हंगाम अधिक असेल हे निश्चित। विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।